सुरमई, पापलेट, प्रॉन्स, ओले बोंबील, मांदेली खायचे असतील ऑथेंटिक ठिकाणी तुम्हाला घेऊन जातो. तंदुरी प्रॉन्स, ओले बोंबील फ्राय, चला जाऊया. नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने. यूट्यूबच्या खादाड मांड्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. मित्रांनो, मासे एक नंबर. मासे म्हटले की आपल्या तोंडाला नुसतं पाणी सुटतं आणि त्याच्यामध्ये पॉपलेट, सुरमई, प्रॉन्स, बांगडा, वेगवेगळे प्रकार आणि ते तळलेले मस्त असा स्टार्टर आणि त्यानंतर रस्सा, मालवणी स्टाईल, कोकणी स्टाईल, सगळ्या पद्धतीचे मासे जर आपल्याला खायचे असतील तर आज आपण एका नवीन ठिकाणी आलेलो आहोत. नवीन नाही, ह्याच्या आधीचे 2 पार्ट म्हणजे 2 त्यांच्या ज्या शाखा आहे त्या 2 शाखांचं आपण शूटिंग केलेलं आहे, आपल्या चॅनलवर आहे. आता आपण आलेलो आहोत या 3ऱ्या शाखेमध्ये, मॅड ओव्हर फिश, ऑथेंटिक सी फूड आणि थाळी या ठिकाणी आलेलो आहोत. यांचा पत्ता वगैरे तुम्हाला सांगणारच आहे, परंतु सगळ्यात आधी बघूया त्यांचा सेटअप जो ह्यांनी तयार केलेला आहे. चला जाऊया आपण. या मॅड ओव्हर फिशच्या ओनर स्वप्नाताई साखरे आपल्याबरोबर आहेत. स्वप्नाताई नमस्कार. आपल्याकडे इथं काय काय मिळतं? आता आम्ही ह्या ज्या नवीन ब्रांचला सगळेच फिश अवेलेबल केलेले आहेत. म्हणजे चणक आहे, रावस आहे, पापलेट झाली, सुरमई झाली, प्रॉन्स, खेकडा सगळे अवेलेबल केलेले आहेत. आणि आता आम्ही स्पेशली बार्बिक्यू वगैरे चालू केलेलं आहे, सो तुम्ही नक्की व्हिजिट करा. या आता जे मासे सांगितले याच्यामध्ये स्टार्टर पण आणि थाळी पण आहेत का? स्टार्टरमधले काही वेगळे प्रकार? स्टार्टर पण भेटेल आणि थाळी पण भेटेल, प्लस बार्बिक्यूमध्ये पण तुम्हाला अवेलेबल होईल. स्टार्टरमध्ये काही वेगळे आपल्याकडे आहे का? हां, क्रॅब लॉलीपॉप आहे, फिश फिंगर, फिश फ्राईज आणि प्रॉन्स पॉपकॉर्न हे आपल्याकडे स्टार्टरचे थोडे लहान मुलांसाठी स्पेशली आम्ही ठेवलेले स्टार्ट. मित्रांनो, या होत्या स्वप्नाताई जे या मॅड ओव्हर फिशच्या ओनर आहेत. इथल्या फिशची क्वालिटी जी आहे ही अतिशय उत्तम आहे. फ्रेश मासे असतात आणि ह्या स्वतः कोकणातल्या आहेत, त्यामुळं हाताला कोकणी चव जी आहे ती आपल्याला मिळणार आहे.
मित्रांनो आता आपली फिश पॉपकॉर्नची डिश जी आहे ती आलेली आहे. स्टार्टरमधली दुसरी डिश आलेली आहे फिश फिंगर. तिसरा स्टार्टरमध्ये आलेला आहे तंदुरी प्रॉन्स. आणि हे आलेले आहेत बोंबील फ्राय. फिश बॉल. एक नंबर. तंदुरी प्रॉन्स. ओले बोंबील फ्राय. मस्त क्रंची. एक नंबर. कांदा लिंबू, सोलकढी, प्रॉन्स करी, प्रॉन्स मसाला, सुकट चटणी, आंबोळी, सुरमई फ्राय आणि हा राईस. ही आपली सुरमई थाळी जी आहे ती तयार झालेली आहे. चला सगळ्यात आधी आपण बघूयात सुरमईची टेस्ट घेऊयात आधी. वाव. आंबोळी, प्रॉन्स करी, प्रॉन्स मसाला, एक नंबर. प्राइस घेऊयात. मासे, मटण काही खाल्लं तर सोलकढी सोबत. आणि या ठिकाणी जेवण झाल्यानंतर स्वीटमध्ये आपल्याला मोदक सुद्धा मिळणार आहेत. आणि या मोदकमध्ये भरपूर असं आपण तूप घेणार आहोत. हाय, माझं नाव सागर मधुकर काळे. आम्ही निगडीहून आलो आहे. मी जस्ट बघितली होती एक इंस्टाग्रामवरती रील बघितली MOV मॅड ओव्हर फिशची. त्याच्यामध्ये आम्हाला फिश खाण्याचं थोडंसं इच्छा झाली म्हणून म्हटलं चला जावं. पण अनफॉर्च्युनेटली माझी वाईफ आणि माझा मुलगा हे प्युअर व्हेजिटेरियन आहेत. पण माझे आई वडील बहीण माझी भाची आम्ही सगळे फिश खातो. नॉन व्हेजिटेरियन हार्डकोर. त्याच्यामुळं मग म्हटलं की आज फिशवरती ताव मारावा.
आणि म्हणून मग आम्ही आज इथं ऑर्डर केलं आहे प्रॉन्स पॉपकॉर्न. हा जो मांदेली आणि मांदेली फ्राय, ही मांदेली फ्राय घेतली होती. बोंबील फ्राय आम्ही कधी खाल्ला नव्हता, म्हणून आज फर्स्ट टाईम ट्राय केला आणि खूप चांगलं आहे क्वालिटी. पॉम्फ्रेट फ्राय पण मागितला आहे आणि 2 आम्ही मांदेली थाली, एक सुरमई थाली आणि एक प्रॉन्स थाली एक मागवलेली आहे. हाय, माय नेम इज गार्गी सागर काळे. आम्ही पूर्ण फॅमिली आलो आहे इकडे आणि मी प्युअर व्हेजिटेरियन आहे, पण माझी पूर्ण फॅमिली प्युअर हार्डकोर नॉन व्हेजिटेरियन आहे. आणि मॅड ओव्हर फिशमध्ये आलेलो आहे आज. तर हे पिंपळे गुरवमध्ये आहे लोकेटेड आणि फर्स्ट टाईम आम्ही इथे व्हिजिट करतो आहे. माझे हजबंड क्रूजवरती ते इथून आल्यानंतर त्यांना फिशचं टेम्पटेशन झाल्यामुळे आम्ही इथे खायला आलो आहे. आणि ह्याच्यामध्ये पूर्ण फॅमिली नॉनव्हेज खाते आहे, पण इथे व्हेजमध्ये ऑप्शन्स आहेत. पण व्हेज थाळी अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये एक सुकी आणि एक रस्सा भाजी आहे अवेलेबल. फिश वगैरे त्याच्यामध्ये डिशेस आहेत, तर त्याच्यात स्वीट डिश पण आहे व्हेजमध्ये. पण आत्ता सध्या अवेलेबल नाही, म्हणून त्यांनी फक्त आंबोळीची आणि चटणीची ऑर्डर दिलेली आहे. तर ती आल्यानंतर बघूया कशी आहे. पण ह्यांच्या एकूण ह्याच्यावरनं असं वाटतं आहे की फिश तर खूप छान असतील आणि टेम्पटिंग असतील. तर सगळ्यांनी परत एकदा इकडे व्हिजिट करा असं मी सुचवू शकते. मित्रांनो, अशा पद्धतीने आपला मॅड ओव्हर फिशचा आजचा एपिसोड या ठिकाणी आपण थांबवत आहोत. जर तुम्हाला मॅड ओव्हर फिशचे फिश खायची इच्छा झालेली असेल तर इथला पत्ता आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहोत. फोन नंबरसुद्धा देतो आहे. फोन करून या, काय काय अवेलेबल आहे ते नक्की बघा आणि आमचं खादाड भांड्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.